यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता उन्हाळा पण चालू होत आहे, त्याच्यासाठी उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारी अशी पारंपरिक अशी कोकम आगळ आणि कोकम सिरपची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। इकडे मी कोकम घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकते। हे कोकम गावाकडचे आहेत, ह्याला असं ओलच कोकम घेऊन ह्याला एकदम साफ करून ह्याला सुकून घेतलेले आहेत। आता हे कोकम 2 तास मी गरम पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। इथे 2 तास माझे होऊन गेलेले आहेत। गरम पाण्यात हे कोकम चांगलं भिजून झालेलं आहे। आता मी एक मिक्सरचा जार घेते आणि हे सगळे कोकम त्याच्यामध्ये टाकून घेते। तुम्ही हे पाण्यासकटही वाटू शकता, पण मी फक्त माझा मिक्सरचं भांडं लहान आहे म्हणून मी नुसतं कोकमच घेतलेलं आहे। आता मी याला चांगलं बारीक अशी फाईन अशी पेस्ट करून घेते। बघू शकता माझी कोकमची पेस्ट रेडी झालेली आहे। हे सगळं मी या भांड्यामध्ये काढून घेते। आता गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीत मी गरम पाणीही घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी साखर घेतलेली आहे। आता गरम पाणी पण घेऊन झालेलं आहे। आता गॅस चालू, थोडंसं गॅसचा फ्लेम साखर म्हणजे वितळेपर्यंत फास्टच ठेवा। नंतरला 15 मिनटं हे जे कोकमची जी पेस्ट केलेली आहे ते ह्याच्यामध्ये टाकून चांगलं मस्त असं 15 मिनटं मंद आचेवरती हे शिजत ठेवा। बघू शकता याचा कलर पण खूपच मस्त आलेला आहे, कारण हे एकदम ताजा कोकमचं आहे ना, म्हणून याचा कलर पण खूपच छान आलेला आहे। आता ह्याला एक उकळी आलेली आहे। ह्याला उकळी आल्यानंतर मी इथे 1 चमचे जिरे मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याची पेस्ट केलेली आहे। आता मी इथे जिरे पावडर टाकलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये चवीनुसार काळं मीठ टाकणार आहे। काळ्या मिठाने ह्याची चव खूपच छान लागते आणि हे कसं रेडीमेडपेक्षा आपण घरी बनवलेलं खूपच चांगलं आहे कोकम सिरम। आणि मी इथे काळी मिरी टाकलेली आहे। काळी मिरी टाकून झालेलं आहे। मी आता ह्याला चांगलं ढवळून घेते। ह्याला मी 15 मिनटं मंद आचेवरतीच मस्त असं शिजून घेतलेलं आहे। बघू शकता आता इथे माझं कोकम आगळ म्हणजेच कोकम सिरप रेडी झालेला आहे। आता मी चाळणीच्या सहाय्याने ह्याला काढून घेते एका बाउलमध्ये। बघू शकता इथे आपलं कोकम सिरम रेडी झालेलं आहे। याला आगळही म्हणू शकता तुम्ही। किती मस्त आपलं कलरही आलेला आहे। आता मी ह्याच्यापासनं जे मोजिटो मी तयार करणार आहे ते तुम्हाला दाखवते। इथे मी लिंबूचे तुकडे टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये। आता मी लाटण्याच्या सहाय्याने थोडंसं त्याला मॅश करून घेते आणि ह्याच्यामध्ये मी कोकमचं जे मी सिरप तयार केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं स्प्राईट टाकते। हे उन्हाळ्यासाठी आपल्या शरीराला म्हणजे थंडपणा देतो, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि कोकम हे आपल्या त्वचासाठी पण खूप चांगलं आहे, आपल्या शरीरातली उष्णता कमी करते। उन्हाळ्यात कोणाला ॲसिडिटीचा खूप त्रास होतो, व कोकममुळे ॲसिडिटी होत नाही, पित्ताचे पण प्रमाण खूप कमी होते। आता मी इथे तुम्हाला कोकम शरबत बनवून दाखवते। ग्लासमध्ये मी बर्फ घेतलेला आहे, बर्फामध्ये मी कोकम शरबत टाकलेला आहे आणि इथे पाणी टाकलेलं आहे। आता हे कोकम शरबत पण माझं पिण्यासाठी एकदम रेडी। आता मी तुम्हाला इकडे सोलकढी बनवून दाखवते। इथे मी अर्धी वाटी खोबरं कापून घेतलेलं आहे। इथे मी अद्रक टाकलेला आहे बारीक सोलून। त्याच्यामध्ये मी लसणाच्या 6 ते 7 पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता मी याची एक पेस्ट तयार करून घेते मस्त अशी बारीक। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकते मी। आता एक बाउल घेते मी, बाउलमध्ये हे जे मी वाटलेलं मिश्रण आहे ते मी त्याच्यामध्ये टाकते। त्याच्या आधी मी इथे कोकमही भिजत ठेवलेलं 2 तास पाण्यामध्ये। मी त्याला चांगला असं हाताने मस्त असं त्याचा रस म्हणजे त्याचा आंबटपणा चांगला असं काढून घेते। आता इथे माझं खोबऱ्याचं ते वाटून झालेलं आहे। आता मी ह्याचं ज्यूस काढून घेते सगळं आपल्या सोलकढीसाठी। पित्तशामक सोलकढी आणि उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी एकदमच चांगली। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। आता उन्हाळा यायला लागले तर सर्वांना खूप त्रास होतो, जसं की ॲसिडिटीचा वगैरे। परत हे वेट लॉससाठी पण चांगलं आहे ही रेसिपी। आणि मी हे सगळं तुम्हाला होममेड बनवून दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीच विकत आणलेलं नाही ना काही नाही। तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। अशा प्रकारे माझं एकदा हे ज्यूस काढून झालेलं आहे। आता मी त्याच्यामध्ये मी जे कोकम हे केलं होतं हाताने मॅश करून घेतलेलं ते पण मी ह्याच्यामध्ये टाकते। थोडंसं पाणी टाकते ह्याच्यावरतून। बघू शकता इथे माझी सोलकढी पण पिण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे आणि याचा कलर पण खूपच छान आलेला आहे ना। मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ना काहीच नाही, ह्याच्यामध्ये मी चवीपुरते आता थोडंसं मीठ टाकते। मीठ टाकून झाल्यावर मी थोडीशी ह्याच्यामध्ये साखरही टाकून घेते। साखर टाकून मी ह्याला चांगलं ढवळून घेते आणि मग ह्याच्यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर कापून असं शिपडून घेते आणि हे थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून हे एकदम पिण्यासाठी आरोग्यासाठी एकदमच चांगली रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। बघू शकता इथे माझी सोलकढी पण पिण्यासाठी एकदमच रेडी झालेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत येईल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।